आता एक महत्त्वाची बातमी जालन्यामधून आलेली आहे। जालन्यातील घनसावंगी तालुक्यात दुपारच्या सुमारास तुफान पाऊस झालाय। तालुक्यातील मांदळा, खडका, चिंचोली, बोडखा बुद्रुक भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। या पावसामुळे बोडखा बुद्रुक गावातील नारोळा नदीला पूर आला असून बोडखा बुद्रुक गावाचा घनसावंगीशी संपर्क तुटलेला आहे। जालन्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नदीला पूर आलेला आहे। लक्ष्मण सोळंके या संदर्भातली माहिती देत आहेत। लक्ष्मण, आपण बघू शकतो की आज सकाळपासूनच संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यातच आपण बघू शकतो की घनसावंगी तालुका असेल, बदनापूर तालुका असेल आणि अंबड तालुका असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात होती आणि दुपारनंतर या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे। आपण बघू शकतो की घनसावंगी तालुक्यातील आज दुपारच्या सुमारास तुफान पाऊस झालेला आहे। त्यामुळे ती तालुक्यातील मांदळा, खडका आणि चिंचोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बोडखा बुद्रुक गावातून वाहणारी जी नदी आहे त्या नदीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आलेला आहे आणि त्या पुरामुळे आपण बघू शकतो की घनसावंगी आणि बोडखा या गावाचा आता संपर्क तुटलेला आहे। त्याचप्रमाणे जर आता आपण बघितलं तर जालना शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कार्यालयात आलेल्या नागरिकांची सुद्धा या ठिकाणी तारांबळ उडालेली आहे। तृप्ती, निश्चित लक्ष्मण, धन्यवाद सविस्तर माहिती करता। तर जालन्याच्या घनसावंगीमध्ये तुफान पाऊस झालेला आहे। भर दुपारी जोरदार पाऊस झालेला आहे आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे।